भावी शिक्षकांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक भरतीचा कार्यभार टेट 2025 इथून पुढे पाहणार आहे. हे आपल्यापर्यंत न्यूज पोहोचलीच आहे. ज्या परीक्षा परिषदेनं टेट 2025 परीक्षा घेतली त्याचा निकाल लावला, फेर निकाल लावला उमेदवारांच्या मागणीनंतर, आणि जो निकाल लावलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी गौड बंगाल दिसलं आणि म्हणूनच आपण परीक्षा परिषदेला भेट दिली आणि रिस्पॉन्स शीटची मागणी केली. आता उमेदवारांना रिस्पॉन्स शीट सुद्धा अवेलेबल करून द्या, याच्यासाठी जवळपास महिना झाला आपण फॉलोअप घेतोय, जानेवारी ते फेब्रुवारी. आणि आता फायनली उमेदवारांना रिस्पॉन्स शीट त्यांच्या मेलला मिळालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण ती रिस्पॉन्स शीट पाहूया, परंतु ती रिस्पॉन्स शीट पाहिल्यानंतर एखाद्या उमेदवाराला एवढं टेन्शन येतं जेव्हा ती मिळाली नव्हती तेव्हा आलेलं असतं. म्हणजे लिटरली परीक्षा परिषदेचा हा कारभार संशयास्पद आहे की मुद्दाम केलं जात आहे, जाणून बजून केलं जात आहे. अगदी व्हिडिओ टाकल्यानंतर जर अगदी एका तासाभरातच जर आपल्याला इफेक्ट पाहायला मिळत असेल तर अजूनही मनामध्ये शंका कुशंका येतात. आणि मित्रमैत्रिणींनो, अर्थातच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी आन्सर शीट, आन्सर की रिस्पॉन्स शीट टेट 2025, हे तुम्ही पाहून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा परीक्षा परिषदेकडे आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला IBPSनी पाठवल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परीक्षा परिषदेने जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा साशंकता होतीच, कारण तो निकाल प्रायमा फेसी असं दिसतोय की तो एडिटेड आहे. आणि आता जी रिस्पॉन्स शीट तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओमध्ये ती सुद्धा संशयास्पद वाटतेच, कारण आपण शिक्षक आहोत. इथून पुढचा सर्व शिक्षक भरतीचा डोलारा परीक्षा परिषदेकडे जाणार. आता ही रिस्पॉन्स शीट आपण पाहणार आहोतच, त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, कारण आपण तुमच्या हक्कासाठी, शिक्षक भरतीसाठी, कोणत्याही चुकीच्या निर्णयासाठी आयुक्तालय, मंत्रालय, इव्हन परीक्षा परिषद, शिक्षण मंत्री, कोणताही आमदार खासदार असो, थेट भेट घेऊन तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जवळपास आपण जर 2 लाख असू तर या यूट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून 1 लाख तर व्हायलाच पाहिजेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे. फटाफट जॉईन करा जेणेकरून तुमचं कोणतंही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिस होणार नाहीये. आता ही आन्सर शीट, आन्सर की किंवा रिस्पॉन्स शीट, जे तुम्हाला म्हणायचं आहे ते म्हणा, ती आपण पाहूया. याच्यामध्ये तुम्ही पाहताय की इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई आणि महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने टेट 2025 शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. आणि त्या सेशन वाईज परीक्षा होती, एका दिवसामध्ये बॅचेस वाईज परीक्षा घेतली गेली होती. आणि त्याच्यानुसार आता त्यांनी पूर्णतः डिटेल दिलेले आहेत. उमेदवाराचं नाव, रोल नंबर, सेशन, त्याची तारीख कोणत्या तारखेला दिलेली आहे ती सुद्धा पाहिलेली आहे. तर आता दिलेलं आहे ते आपण पाहूया. आता प्रोजेक्ट नंबर इथं दिलेला आहे, टेस्ट डेट दिलेली आहे, सेशन दिलेलं आहे, पोस्ट दिलेली आहे. कोणत्या पोस्टसाठी परीक्षा घेतली तर टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट टेट, आणि उमेदवाराचं नाव आणि रोल नंबर, अशा पद्धतीने त्यांनी पूर्णतः इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत दिलेली आहे. बरं, आता जेव्हा तुम्ही रिस्पॉन्स शीट म्हणायला, बघा याला रिस्पॉन्स शीट बोलतात का? रिस्पॉन्स शीट, इज इट कॉल्ड रिस्पॉन्स शीट? बघा, रिस्पॉन्स शीट क्वेश्चन नंबर, टेस्ट नंबर A1 बघा, दिस इज वॉट. आणि तुमचे हे प्रश्न आहेत ते जे तुम्हाला 200 प्रश्न होते ते सर्व त्यांनी दिलेले आहेत. आणि तुमचा फक्त रिस्पॉन्स त्यांनी दिलेला आहे. उमेदवाराला प्रश्न पडेल की जगावं की मरावं, आणि मी 500 रुपये खर्च का केले, एवढे खर्च करून परीक्षा परिषदेपर्यंत पुण्याला मी का गेलो आणि का अप्लाय केलं. जास्त पश्चाताप तर उमेदवाराला जेव्हा त्याची रिस्पॉन्स शीट मिळणार नाही तेव्हा होणार आहे. म्हणजे आतापर्यंत भरपूर दावे होते की उघडकीस येईल, घोटाळा उघडकीस येईल, परंतु मला असं वाटतं आपल्यापेक्षा जास्त हुशार हे सगळे लोक आहेत. त्यांनी अशा पद्धतीची रिस्पॉन्स शीट आपल्यापर्यंत दिलेली आहे. बघा, इथं फक्त रिस्पॉन्स त्यांचा रेकॉर्ड केलेला आहे. यू कॅन सी क्वेश्चन नंबर अँड रिस्पॉन्स शीट, क्वेश्चन नंबर आणि रिस्पॉन्स म्हणजे 1 2 3 4. बरं, क्वेश्चन तरी द्यायला हवा होता आणि रिस्पॉन्स द्यायला हवा होता, जसं TCS देते. ओके, ब्लँक स्पेस क्वेश्चन नंबर मीन्स नो रिस्पॉन्स whom
शोन बाय द कॅन्डिडेट क्वेश्चन किंवा क्वेश्चन नॉट अटेम्प्टेड. आता काही ठिकाणी ब्लँक स्पेस दिलेला आहे, परंतु या उमेदवारांनी आत्तापर्यंत आपण जे पाहतोय तिथं कुठंही ब्लँक स्पेसमध्ये त्यांनी दिलेलं नाही आहे. आता या रिस्पॉन्स शीटबरोबर काय करायचं तो एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे बघा, या उमेदवाराला सध्या प्रश्न आहे की मला बिलो 100 पडले, परंतु मी सर्व क्वेश्चन अटेम्प्ट केले होते आणि त्याच्यासाठी आता त्यांच्या पुढे उत्तरच राहिलेलं नाही आहे आणि विचारणार तर काय विचारणार. तुम्ही हे पाहू शकता बघा, पूर्णतः रिस्पॉन्स शीट तुमच्या समोर आहे आणि रिस्पॉन्स शीट बघितल्यावरती असं डोकं सटकतं आहे की कशासाठी यांनी दिले असावे, कशासाठी हे पैसे उमेदवारांना खर्च करायला लागले असावेत. कारण मित्रांनो, फार वाईट वाटतं जेव्हा आपण आपल्या खूप मेहनतीने, खूप उमेदीनं परीक्षा देत असतो आणि त्याच्यामध्ये असं काही तर होतं आणि अशा प्रकारे म्हणजे खरंच रिस्पॉन्स शीट म्हणजे त्यांनी रिस्पॉन्स शीट टेक्निकली वर्ड त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी, परंतु रिस्पॉन्स शीट जेव्हा आपण TCSची पाहतो तेव्हा मात्र त्याचं व्यवस्थित क्लॅरिटी दिलेली असते. तिथे क्वेश्चन दिलेला असतो, तुमचं जे क्लिक केलेलं आहे ते दिलेलं असतं आणि राईट या रॉंग ते सुद्धा दिलेलं असतं. परंतु इथं तुम्ही पाहू शकता, ज्याला तुम्ही एखाद्या गुगल फॉर्मची टेस्टसुद्धा सोडवली असेल किंवा आता तुम्ही TET, CTT, सेट, नेट किंवा वेगवेगळ्या परीक्षा देताय शिक्षकांना, तेव्हासुद्धा तुम्ही देत असताना तुमचा राईट रॉंगसुद्धा हे तुम्हाला कळतं. म्हणजे गुगलवरती जेव्हा आपण वेगवेगळ्या टेस्ट देत असतो, फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट देत असतो. बरं, याचसोबतच सेट नेट पेपर वनची जर तुम्ही तयारी करत असाल ना, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल दिलेले आहेत. तुम्ही नक्की जॉईन करा. कोर्स खूप चांगला आहे. मी स्वतः जॉईन केला होता आणि मला त्याचा चांगला रिझल्टसुद्धा मिळालेला आहे. पहिल्या आठवड्यामध्ये मी सेट क्लिअर केलेले आहे. ते फक्त 3 आठवड्यात अभ्यास करून पहिला पेपर चांगला निघाला की बाकीच्या गोष्टी संपतात. इंग्रजी मराठीमध्ये अध्यापन पण आहे आणि नोट्स पण मिळत राहतात. बरं, ते म्हणजे नॉर्मलायझेशन झालं आहे की नाही झालं आहे, बिफोर नॉर्मलायझेशन, आफ्टर नॉर्मलायझेशन, मार्क्स काहीच नाही ना. बरं, असं थोडी देतात. माझा तर प्रश्न आहे की असं थोडी रिस्पॉन्स शीट देतात. आम्ही इतके दिवस झालं त्यांना रिस्पॉन्स शीट द्या म्हणून सांगतोय. असं म्हणजे आय डोंट हॅव एनी आन्सर अँड यू कॅन सी हिअर देर इज ऑफिशियल ऑथेंटिकेशन ऑल्सो. IBPS मुंबई लोकं चालणं बंद झालं आहे. तुम्हाला काय वाटतं तेवढं सांगा. या रिस्पॉन्स शीटसाठी उमेदवारांना 500 रुपये भरलेले आहेत आणि अर्ज केलेला आहे. परिषदेच्या ऑफिसला जाऊन ऑफलाईन अर्ज करायचा होता. त्यामुळे उमेदवाराचा किती वेळ गेला असेल तिथं पोहोचेपर्यंत, आणि तो वेळ जरी गेला असला तर तो पैसा जो उमेदवारांना लावलेला आहे तोही सत्कारणी लागलेला नाही आहे. आतापर्यंत उमेदवारांचं असं म्हणणं होतं की आम्ही 500 रुपये देतोय, परंतु रिस्पॉन्स शीट जेव्हा आम्ही घेऊ त्याच्यातून आम्हाला न्याय मिळेल किंवा कळेल तरी की नॉर्मलायझेशन झालं आहे की नाही झालं. बरं, आता याच्यातून काय कळेल किंवा त्याच्यातून एडिटेड असेल याच्यावरती खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. IBPS आतापर्यंत कोणत्याही परीक्षेची रिस्पॉन्स शीट देत नाही असं नुकतंच समजलेलं आहे मला, परंतु TCS देतं. बरं, ते देत असताना व्यवस्थित क्वेश्चन असतात, आन्सर असतात, तुमचे चूक कोणते, बरोबर कोणते, इत्तंभूत माहिती असते, परंतु IBPSने दिलेली नाही. की आता मात्र जे तुमच्या स्कोर कार्डच्या माध्यमातून तुम्हाला अवेलेबल असेल, आता मात्र रिस्पॉन्स शीट मिळत आहे. जी तुम्ही परीक्षा दिली आहे त्याच्यासाठी तुम्हाला 500 रुपये इथे येऊन भरायचे आहेत सेकंड फ्लोअरवरती, आणि मग तुम्हाला रिस्पॉन्स शीट मिळणार आहे. रिस्पॉन्स शीट मिळाली आणि आता त्याचा काय फायदा होणार आहे, कारण रजिस्ट्रेशन अगदी शेवटच्या फेजमध्ये आहे. तेव्हा मॅडमचं असं म्हणणं होतं की ज्याला स्वतःचा विश्वास आहे तो रिस्पॉन्स शीट घेईल, आणि याच्यामध्ये आम्ही थर्ड पार्टीकडून एक्झाम घेतल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ते काही 500 रुपीज जे चार्ज करतोय त्यांच्याकडे पाठवत आहोत. परंतु तुम्हाला फक्त तुम्ही क्लिक केलेले आन्सर भेटणार आहे, त्याची कोणती आन्सर की अवेलेबल नसणार आहे. त्यामुळे रिस्पॉन्स शीट जरी तुम्ही मागणी करत असाल तर त्याचा तुम्हाला किती फायदा होणार आहे याच्यावरती सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. दुसरी गोष्ट की जो आपण याच चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता, बालुशा माने ऑफिशियल जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती बऱ्याच उमेदवारांनी कमेंट केले होते की ऑनलाईन का अवेलेबल नाही आहे. बाकीचे जे मुद्दे आहेत गुंतागुंतीचे, त्याच्यावरती काय सोल्युशन आहे याच्यावरती एखाद्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलूयात.